ती कधीच बाहेर दाखवणार नाही ती आहे. आपला नवरा, आपला मुलगा, आपली मुलगी खूप चांगली व्हावी, तिला कोणीच नाव ठेवू नये. कुठल्याच आईला, कुठल्याच बायकोला, कुठल्याच बहिणीला तिच्या भावाने, तिच्या नवऱ्याने, तिच्या मुलाने दारू पिल्याने, वाईट वागल्याने नाही आवडत. आकार देणारी आई, ती आकार मुलाला देते, नवऱ्याला देते, भावाला देते, समाजाला देते. ह्या आईसाठी खूप ठिकाणी बोललेल्या वाक्यातले काही सार आहेत माझे. आता ह्या आईवरचे एक 2 उदाहरणं सांग. मी तुम्हाला सांगत होतो एक काही प्रामाणिकपणा ही आवडीची गोष्ट आहे. मी म्हणतो ना, मी त्या खुर्शीत बसताना, माझ्या खुर्शीत बसताना 1 रुपया पेशंटकडनं कुठं घेणार नाही, 1 रुपया जास्त घेणार नाही, 1 शब्द पेशंटला कुठं बोलणार नाही. आणि असं काही घडलं तर मला पाप लागेल अशी एक शपथ घेऊन दाखवतो. दररोज खुर्शीत बसतो, पण या शब्दाच्या पाठीमागे जेव्हा मी बघतो ना, हे शब्द माझे आहेत का? हे माझ्या माईचे आहेत. माझी माय तेवढी प्रामाणिक आहे, तेवढी इमानदार आहे. तिनं ही इमानदारी, प्रामाणिकपणा माझ्यामध्ये घातला आहे. त्याचा फक्त मी जतन करण्याचा प्रयत्न करतोय. 99% तरी जतन मी करतोय. मला माहित नाही 1% माझंही चुकत असेल. ओके, आमच्याकडे ना, आता मी भाषणात बोलतो, त्याच्यामध्ये ना आमच्याकडे एक दुभांगलेले ओठ आणि टाळू या विषयावरती मी मोफत सर्जरी करतो. दुभांगलेले ओठ, आपल्या इथंही भरपूर लोक तुम्हाला सापडतील, 1-2 पेशंट माझे असतातच. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं एक पण गाव नसेल जिथं की मी मोफत केलेला पेशंट नाही आहे. गेली 17 वर्षापासून दुभांगलेले ओठ आणि टाळू या विंगाच्या मोफत प्लास्टिक सर्जरी वर्षभर दररोज 2 ते 3 सर्जरी आम्ही सातत्यानं करतोय. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी लहाने हॉस्पिटल लातूरमध्ये घडतात. हे रेकॉर्ड 17 वर्षाला कोणीच तोडलं नाही. स्माइल ट्रेन नावाची एक संघटना आहे जी 55 देशामध्ये काम करते. म्हणून मी म्हणलं की मला 55 देशात जावं लागतं. त्या संघटनेच्या मार्फत आम्ही हे काम करतो. आणि मित्र, तुम्हाला मी सांगत होतो, एका पेशंटचं ओठाचं ऑपरेशन केलं मोफत, म्हणजे मोफत. त्याचा आपण 1 पाई पण घेत नाही. औषधं गोळ्या सगळं आपण फ्री देतो. एक ओठाचं ऑपरेशन केलं, एक मुलगी असते छोटी 8 महिन्याची, आणि तिची आई त्या बघा, ती आई त्या कडेवर घेऊन उभा आहे. प्रामाणिकपणाचं उदाहरण देतो तुम्हाला. अशी उभी होती. आम्ही ना ओठाचं ऑपरेशन आज करतो, उद्या सुट्टी करतो. टाळूचं ऑपरेशन आज करून 2 दिवस सुट्टी करतो, असा आमचा नियम आहे. एक परवा ऑपरेशन झालं ओठाचं, आणि आज म्हणजे ती ऑलरेडी काल जायला पाहिजे, ती न जाता आज मला दिसली पेशंट. ओके, माझ्याकडे राऊंड घेताना सिस्टमच माझी खतरनाक आहे. मी 15 लोकांना घेऊन राऊंड घेतो, एकटा राऊंड घेत असतो. कारण मला एकदा इन्स्ट्रक्शन दिले, एक संपला विषय. म्हणून मी असं राऊंड घेत होतो. राऊंडमध्ये ती लेडी दिसली जिच्या कडेवर ते बाळ होतं, ज्याचं मी मोफत सर्जरी केली होती. बघा, माझा प्रश्न, माझा असिस्टंट डॉक्टर दुशांत, यांना काल सुट्टी झाली ना? हो सर. का नाही गेले? एकदा सुट्टी झाल्यास बघायला पुन्हा वेळ. त्या हॉस्पिटलमध्ये अडचणच खूप वेगळी आहे ना. माहित नाही सर, मला माहित नाही म्हटल्यानंतर त्या मावशी मी जवळ गेलो. बघा, जवळ गेलो, मी प्रश्न विचारला, मावशी तुम्हाला काल सुट्टी झाली? हो झाली. का नाही गेले? सांगाय ना, मोफत सर्जरी मी केली आहे. ती काय म्हणाली बघा, ती म्हणाली सर काल सुट्टी झाली हे खरं आहे, पण काल हिचे वडील तिकिटासाठी पैसे आणण्यासाठी आडतीवर गेले, ते मिळाले नाहीत म्हणून मी गेलो. तर एवढ्यासाठी मला वाईट वाटलं. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाणे, माझा मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ, आणि मी दोघंही मुलं आमच्या गावापासून ज्या ठिकाणी मी शिकत होतो, आम्हाला 8.5 रुपये तिकीट होतं. तर 8.5 रुपये आम्हाला मिळत नव्हते महिन्याला. म्हणून आम्ही एक वर्ष गावाकडे दोघे बंधू येत नव्हतो पूर्ण शिक्षण होईपर्यंत. म्हणजे 12वी नंतर मी 15 वर्ष शिकलो. 15 वर्ष मी वर्षात एकदाच गावाकडे यायचो, कारण आम्हाला तिकिटाला पैसे मिळायचे नाहीत. आणि घरून सावकाराचं कर्ज काढून आम्हाला 20 रुपये महिन्याला मिळायचे. त्यातले 8.5 रुपयाचा खर्च झाले तर विषय संपला. म्हणून आम्ही एक कंप्लीट वर्षभर यायचो. उन्हाळ्या सुट्टीत फक्त आम्ही गावाकडे यायचो. एकदाच मी असा 20 वर्ष मागे गेलो आणि मला आठवलं की हो, आपणही गावाकडे जात नव्हतो, कारण आपल्याला तिकिटाला पैसे नसायचे. आणि मी त्या बाईकडे बघत होतो, ती माझ्याकडे बघत होती, मी तिच्याकडे बघत होतो. आम्ही असं टकमक बघत होतो, काहीच दोघं एकमेकाला बोलत नव्हतो. तेवढ्या डॉक्टर दुष्यंत बुरबुरे माझे म्हणाले, सर 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 पुढचा राऊंड राहिला. म्हणल्यानंतर मी आपलं जागा झालो आणि खिशातले 500 रुपये काढले, त्या मावशी हातात दिले आणि राऊंडला निघालो पुढे. बघा, मी राऊंड घेतला, राऊंड घेऊन ओपडीत बसतो. ओपडीमध्ये ना माझ्याकडे सिस्टमच वेगळी आहे. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी अनुभवले असून मी एक पेशंट घेऊन बघत नाही. आमच्याकडे लॉट सिस्टम आहे. मी 15 पेशंट घेतो, त्यांचे 30 नाते, म्हणजे 45 लोक माझ्या ओपडीच्या रूममध्ये असतात. बाहेर किती असतात ते मोजून जमतच नाही. सिस्टमच खूप वेगळी आहे माझी. 15 संपवतो, पुढचा लॉटची सिस्टीम आहे आमची. मग मी ओपडीत बसलो की बेल वाजवतो. बेल वाजवल्याने सगळ्यांना माहिती झालं, बेल वाजलं की हे 15 जायचे असतात. ते दरवाजात अशोबा टाकलेले असतात की मला वाटतं माझा दरवाजा कधी तोडणारा मलाच माहिती. असे म्हणजे असे घुसतात की नाही, पण मी एन्जॉय करणारा डॉक्टर. मी आपला
मला ना इमानदारीनं काम करायचंय, मला प्रत्येकाला मदत करायची. म्हटलं मी आपला भरलेला पोट भरलेला माणूस आहे. मी एंट्री करताना प्रत्येकाकडे बघतो, हॅलो कुणाला, हाय कुणाला, स्माईल कुणाला, असं असं करत राहतो. ते लोक पण एंट्री करताना सगळे हसतात, माझ्याकडे बघतात, ते पण एन्जॉय करतात, मी पण एन्जॉय करतो. असं म्हणून मी त्या खिडकी दरवाजाकडे बघत होतो. ते लोक अशी मध्ये येत होती, खूप म्हणजे मी तिकडे बघत होतो. लक्ष केलं माझा की ज्या मावशीला मी 500 रुपये देऊन आलो ती मावशी दरवाजात उभी होती. म्हणलं आता इथं कशी आली, आता काय म्हणजे बघा ना आता काय झालं. म्हणून मी पुन्हा बेल वाजवली. माझा सेक्रेटरी तिला बोलवलं, माडी ती मावशी का भटकली आहे आमच्याकडे. म्हटलं नाही, एकदा सुट्टी झाल्यानंतर कुणाचं लक्ष त्याचं काही कारणच नाही, कारण जे आहे तेच काम इतकं आहे ना, ते सगळ्यांचे मेंदू संपले तेवढे काम आमच्याकडे आहे असं. मग ती म्हणजे माहित नाही म्हणल्यानंतर मी म्हणालो की पाठवते मध्ये मध्ये मध्ये. मग त्या सगळ्या 25-40 लोकांना मी सगळ्यांना प्लीज त्या मावशी घेऊया, प्लीज त्या मावशी घेऊया, माझी मोठी रूम आहे. मी तिथे बसलेला, ती अगदी जवळजवळ आली, माझ्या टेबल जवळ आली. आणि आता मला पडलेला प्रश्न, मावशी आता काय अडचण आहे बघा, आता काय अडचण आहे मला पडलेला प्रश्न. मी म्हणालो मावशी मला आता काय अडचण आहे, का नाही गेले गावाकडे तुम्ही आता. ती काय म्हणाले बघा, ती म्हणाले सर आता काहीच अडचण नाही आहे, पण आमच्या गावाकडे जाण्यासाठी मला तिच्या वडिलांना 80 वर 7 रुपये लागतात, बाकीचे तुमचे पैसे. बिचारी 413 रुपये सुट्टे घेऊन माझ्याकडे आली होती. मित्रा प्रामाणिकपणा म्हणायचा ही आई खुश, कारण त्या आईला माहित होतं की ह्या माणसाने माझ्या लेकराचं मोफत सर्जरी केली, असे जास्त पैसे आपण नाही घेऊन द्यायचे. तिचेच पडल्याचं आई पण माहिती आहे. मी ते पैसे घेतले का न घेतले मॅटर नाही मित्र, मी घेणार नाही, ते काय फार मोठा विषय नाही माझ्यासाठी. पण ही माझी शक्ती आहे, ही माझी शक्ती आहे. मला लोक म्हणतात की लहानेसर तुम्ही एवढं काम का करता. माझे मुलं पण मला विचारतात, तुम्ही म्हणायच्या अगोदर आपल्याला हॉस्पिटल बांधायचंय, जागा घ्यायची आहे, त्याला पैसे लागतात म्हणायचे, तर सगळं झालं का काम करतात. कारण आता मला माझी गरज लोकांना आहे म्हणून मी काम करतोय. आता माझी गरज झाली आहे, पण आता मी केलं पाहिजे लोकांसाठी काम, कारण यांना माझी गरज आहे हे मला कळतं, मी काम करतो. आणि मित्र तुम्हाला सांगत होतो अशी माणसं माझ्या आयुष्यात भेटतात. आणि तुम्हाला मी पण सांगत होतो ना, अशी अनेक चांगली उदाहरणं आपल्या आयुष्यात दररोज घडत असतात. ही चांगली उदाहरणं आपण आपल्या लेकराला, हे माझ्या लेकराला 10 वेळा सांगितलं असेल, 10 वेळा ही उदाहरणं आपण आपल्या लेकराला शेअर केली पाहिजे. तुम्हाला सांगत होतो मी की दुभांगलेले ओठ आणि टाळूच्या मोफत सर्जरी करतो. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आम्ही सर्जरी करतो. काना कोपऱ्यातून आमच्याकडे पेशंट येतात. आणि मग याची नोंद घेतली ह्या स्माइल्ट्रेन नावाच्या संघटनेनं. त्याने मला अमेरिकेत बोलवलं, बाल्टिमोर अमेरिकेमध्ये आमचा सत्कार केला. स्माइल्ट्रेन हिरो अवॉर्ड, ते फार महत्त्वाचं नाही आहे, ते अवॉर्ड दिला. मला अवॉर्डची फार किंमत नसते, पण मला जर वेगळ्या गोष्टीची किंमत असते. ते अवॉर्ड मिळाल्यानंतर मी लातूरमध्ये आलो. आणि लातूरमध्ये आल्यानंतर मग लातूरमध्ये खूपच चाहते लोक आहेत आणि पत्रकार बंधमध्ये जास्त चाहते आहेत. म्हणजे मला कमालच वाटते, माझं एवढं पत्रकार मित्र म्हणून प्रेम करतात, शब्दाच्या पलीकडे प्रेम करतात. मग ती सगळीच जमा झाली. मग एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला, रस्त्यात आपला हॉस्पिटल समोर माझ्या बायकोने सगळी तयारी केली, रांगोळी बिंगोळी फुलं बिलं येऊन नवरा जसं काय जग जिंकून आला. पण ती बायकोला कौतुक असतो, माझी माईला कौतुक, एकदम ऑप्शन करण्यासाठी हातामध्ये ताडबीड घेऊन उभा टाकलेली. आणि मग तेवढ्यामध्ये मला सगळ्या पत्रकार मित्रांनी वाढवलं. मला एक प्रश्न विचारला, राणे सर तुम्ही सांगा, असं कधी ठरलं होतं अमेरिकेत जायचं, स्माइल्ट्रेन हिरो घेऊन यायचं, इतकं मोठं काम करायचं, हे तुम्ही ठरवलं कधी होतं. मला प्रश्न पडला, खरंच मी ठरवलं होतं का. मला प्रश्न पडला मित्रांनो, ठरलं होतं का. क्षणभर मी थांबलो आणि त्याचं उत्तर काय दिलं, ते उत्तर तुम्हाला मी देतो की मी कधी ठरलं होतं की मोठा माणूस व्हायचं, कधी ठरलं होतं की मोठा माणूस व्हायचं. मी होतो 6वी-7वीला साधारणपणे माकेगाव हे आपलं माकेगाव किनगाव शेजारी, फार दूरचा नाही, सांगतो तुम्हाला. त्या माकेगावचा मी आहे. त्याच गावामध्ये मी 4थी पर्यंत, त्याच गावामध्ये 10वी पर्यंत शिकलो. त्याच गावामध्ये माझी 10वी झाली. मी 10वी पास झालो 1986ला. त्यापर्यंत त्या गावात लाईट नव्हती. मी कंदिलात अभ्यास करून 10वीला मी मेरिट आलो होतो. त्याच गावात झाली माझी 10वी. ओके. आणि ह्या चांगलीच्या शाळेमध्ये जाऊन मी परीक्षा दिली होती. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी फार दूरचा नाही आहे. मला सांगत होतो की मला प्रश्न विचारला. 7वीची गोष्ट होती. माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. मी तुम्हाला सांगत होतो की पदराखाली घेणारी आई, सगळं झाकून घेणारी सावली. एका लग्नाला जायचं होतं. तेव्हा लग्न बैलगाडी जायचे, बैलगाडीने जायचे. मग आमच्याकडे बैलगाडी निघणार, शेजाऱ्याचं लग्न होतं. आमच्या गावामध्ये लहान केंद्रीय मुंडे असे लोक राहतात बरेचसे. ते मुंड्यांचं लग्न होतं, म्हणजे ते आमचं पाहुणे झालं असं कार्यक्रम असतो ना. मग त्यांचं लग्न होतं. मग त्या लग्नाला माझी माय जाणार. मग ते पाहुणे म्हणून तिला बोललेलं असतं. लग्नाला जायचं तर माझी माय म्हणाली, माझ्या एका मित्राचं, एका सावकाराच्या मुलगा माझा मित्र होता, त्याचं नाव घेतलं आईनं, माझ्या माईनं. माय म्हणाल त्याच्या घरी जा, त्याच्या माईचं लुगडं आणून दे, त्याच्या माईचं लुगडं आणून दे. मला प्रश्न विचारला, तुम्ही कधी मोठा माणूस ठरवलंय. त्याचं उत्तर हे आहे की लुगडं आणून दे म्हणली माझी माय. मी गेलो, लुगडं आणून दिलं. माझ्या माईनं ते लुगडं घातलं, लग्नाला गेली, लग्नावरनं परत आली. धुवून बिवून दुसऱ्या वर्षी घडी करून हातात दिलं, माझ्या नेऊन दे म्हणाले. मी नेऊन दिलं आणि परत येत होतो. आपल्या घरासमोर छोटा नाला आहे, असा छोटा नाला आपल्या एकदम घरासमोर, काय माहित नाही पण माझ्या स्वभावाचा भाग. त्या नाल्यावरनं मी कधीच सरळ उडी मारली नाही, सरळ उडी मारून जायचो.
आजही त्या नाल्याकडे बघितली मला एवढी आठवत होतं, मारतायत काय लोक, डॉक्टर विठ्ठलला एवढी मारली जाते म्हणून मारत नाही. पण तेव्हा काय आता, तेव्हा ठीक आहे, तेव्हा उडी मारली चालायची. मी अशी उडी मारत होतो. आणि मला प्रश्न पडला मित्र की माझ्या माईनं लोक का मागवलं. त्याचं उत्तर असं होतं की माझ्या माईकडे एकही धडकं लुगडं नव्हतं. माझ्या माईकडे दांड घाललेली लुगडी, दांड घालले या शब्दाचा अर्थ 2 रंगाची लुगडी एकत्र शिवणे आणि किंवा ठिगळ लावलेलं म्हणजे कुठल्याही जिथं फाटलं तिथं बापाच्या धोतीचं किंवा कुठल्या दुसऱ्या लुगडाचं एक ठिगळ लावायचं. अशा प्रकारची लुगडं होती, कारण आम्ही खूपच जास्तच गरीब होतो. म्हणजे आम्हालाही कधी कपडे नाही घालायला मिळाले असं आमचं घर होतं. त्याच्यामुळे ना माझ्या माईनं लुगडं एवढ्यासाठी मागवलं होतं की माझ्या माईकडे धडकं लुगडं नव्हतं. घरची इज्जत झाकून ठेवायची घरी, ते कसं लोकांना दाखवायचं. आणि म्हणून माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागून ते लुगडं घालून लग्नाला गेली होती. आणि मला या लोकांनी प्रश्न विचारला होता की कधी मोठं व्हायचं तुम्ही ठरवलं. त्या दिवशी मित्र तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या आयुष्यातला तो दिवस आहे, दॅट वॉज द डे माय लाईफ. त्या दिवशी मी ठरवलं इतका मोठा माणूस आहे बॉस. की आपल्या माईला मला तेवढं घेऊ शकतो. खरं तर ना प्रामाणिकपणे सांगतो, मी माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. बऱ्याच वेळा जुन्या आठवणी मला खूप त्रास देतात, खूप जास्त त्रास देतात. पण ही लुगडं ही माझी शक्ती आहे, खरं सांगतो. आणि त्या लुगड्याने ना खूप काही दिलं. मी MBBS पास झाल्यानंतर MS जनरल सर्जरी करण्यासाठी औरंगाबादला गेलो होतो. तिथं माझं लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर 6 महिन्यानंतर लग्न होणार होतं. 3-4 महिन्यांनी, म्हणजे मे मध्ये लग्न जमलं, जुलैमध्ये लग्न झालं माझं. तर ना ह्या 3 महिन्यामध्ये मी माझ्या बायकोला अनेक वेळा भेटलो. अनेक वेळा आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो. मी औरंगाबाद, ती पण औरंगाबादमध्ये होती. ती दाताची शिकत होती, मी सर्जरी शिकत होतो. आमची दररोज भेट व्हायची, पण दररोज एकत्र बसायला वेळ मिळायचा नाही. कधीतरी 8 दिवसात आम्हाला वेळ मिळायचा. मग आम्ही बसलो ना, मला माहित नाही कोण काय बोलतं, पण ह्या 3 महिन्यामध्ये आम्ही कमीत कमी 10 ते 12 वेळा भेटलो असतो. प्रत्येक वेळा जे काय आम्ही खायला हॉटेलमध्ये कुठेतरी भेटायचो तेव्हा ते ताट तसंच राहून जायचं. जे काय मागवलं मी सांगत राहायचो की माझ्या माईची लुगड्याची स्टोरी. माझ्या माईच्या गळ्यामध्ये ना मंगळसूत्र नव्हतं, 2 काळे मणी होते. तिचं होतं पण तिला थोडा लागला होता, हे मला माहिती. मग ह्या सगळ्या स्टोरी माझ्या बायकोला मी शेअर करत होतो. मला फक्त माझ्या बाईच्या स्टोरी सांगितलं ना, मी संध्याकाळपर्यंत सांगू शकतो एवढ्या स्टोरी मी माझ्या बायकोला सांगत होतो. आणि काय झालं माहित नाही मित्र, त्या दोघींचं नातं बनलं, यानं बनलं का त्या दोघी एकमेकांसाठी बनल्या होत्या म्हणून बनलं. माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण झाली. इतकी सख्खी मैत्रीण झाली ना, ती अशी इतिहासात लिहून ठेवा ह्या दोघींची मैत्री. म्हणजे अशी मैत्री होणे ना, अशी मैत्री म्हणजे ना, मी कशावरच जळत नाही. मी खूप तृप्त माणूस आहे, पण माईच्या माझ्या बायकोच्या मैत्रीवर मात्र मी आजही जळतो. माझ्या माईला मी 1,00,000 वेळा प्रश्न विचारला असेल की माय मी तुझा का ती तुझी ग. आणि माय एकदम मिस्किलपणे हसून उत्तर देते, माय नाही तुम्ही, माय तुम्ही. तेव्हा मला कळतं की ती माझ्यावर कमी प्रेम आहे, तिच्यावर जास्त प्रेम आहे. मला कळतं, पण त्या प्रेमात मला आनंद आहे, मला आनंद आहे. आणि मग त्या प्रेमापोटी माझ्या बायकोने ठरवलं की माईला 365 लुगडे घ्यायचे. आणि माईनं वर्षभर लुगडे रिपीट करायचंच नाही. लुगडे नाही घेऊ तिकडे, पण तरी माझ्या मायकडे 240 लुगडे माझ्या बायकोने तिला घेऊन. कुठला रंग ती मार्केटमध्ये गेली, तिला जर कुठला रंग दिसला, तिला जरी साडी घ्यायला गेली तर रंग वेगळा दिसला ना, हा माईला खूप शोभून दिसतो, तो रंग घेणार. माई इतक्या शिवाय घालते, इतक्या शिवाय घालते. तुला कळतं का याचं काय करायचंय? खार घालायचं का याचा? खार घालणे करतो म्हणून खार घालायचं का, म्हणजे याचं काय करायचं आहे लुगड्यांचं. पण मी खूप सुखी आहे, एवढ्यासाठी सुखी आहे की माझी बायको, माझी माय, माझा बाप हे एकमेकांचे इतके घट्ट मित्र आहेत ना, तेवढा मी पण माझ्या बायकोचा मित्र नाही. आणि ह्या मैत्रीमध्ये खूप आनंद आहे. मी तुम्हाला सांगत होतो, आई आहे ना, आई कुठली पण आई आहे ना, खूप गोड असते. तिला फक्त म्हणायचं तुझं लेकरू खूप गोड दिसतं गं. तिच्या आईला म्हणायचं, तिच्या कडेवर बाळा असं तिला फक्त म्हणावं. मी असं म्हणत असतो, ती लेकरं असतात ना पोट फाटलेले, टाळू फाटलेले, मी आपलं ती म्हणत असतो तुझं लेकरू खूप गोड दिसतं. ती गोड दिसतं म्हणलं त्या आईला, त्या लेकराकडे ती पुन्हा बघते, पुन्हा बघते, माझं लेकरू गोड दिसतंय, माझं लेकरू गोड दिसतंय, माझं लेकरू गोड दिसतंय. आणि मग तिला जेवायची गरजच नाही, तिचं पोट भरलं, त्याला आई असं म्हणायचं. ही आईची संकल्पना आहे मित्र. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, प्रत्येक गोष्ट आई लेकरासाठी करत असते. बघा आता मी 53 वर्षाचा होतोय जुलैमध्ये. माझे मोठे बंधू आता 65 वर्षाचे झाले. आजही आम्ही जर गावाकडे जाणार असेल, माझ्या जर गावाकडे असेल
तर मला काय आवडतंय मला, ओके, तर ती पिठलं असतं ना, पिठलं जर थापून त्याच्यात तुकडे करतात वड्या वड्या, त्या मला आवडतात. तिचा एक रस्सा करते ती बिना तेलाचा. आम्हाला ना तेल मिळायचं नाही खायला, तेल मिळायचं नाही कारण आम्हाला फक्त तेल सणासुदीसाठीच असायचं आमच्याकडे. तर ते बिना तेलाचं ती भाजी करायची आणि त्याची चव माझ्या अशी बसली ना, कारण त्याच्याकडे मी 16 वर्ष असेपर्यंत तिच्यासोबत होतो. ती चव आणखी जशाच तशी आहे, तिच्या हातात ती चव जशाच तशी आहे. मी आपलं तिला रविवारी ती भाजी करायला सांगतो. मी जर त्याच्याकडे जाणार आहे ना, ती माझ्यासाठी भाजी करणार. मोठ्या भावाला दही आवडतं, दही. तुम्हाला सांगतो, मोठा भाऊ किती दही खाणार आहे, 1 वाटी 2 वाटी. दादा येणार असते तर 8 दिवस माझी माय दहीच लावत असते, दहीच लावत असते. काय खूप करत नाही. माझ्या लेकराला कमी पडलं पाहिजे नाही, माय 2-3 माणसं येतात, सगळ्यांना एवढा लागतो नाही, लेकराला नाही कमी पडलं पाहिजे. माय हो 87 वर्षाची माय, पासून कसा चालले, पण आजही माझ्या माईसाठी आम्ही लेकरं 3-4 वर्षाचीच आहे, त्याला माय असं म्हणायचं. आता मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचं. हे झालं आपल्या माईचं आपल्याविषयीचं प्रेम. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, प्रामाणिक प्रश्न आहे, प्रामाणिक उत्तर द्या. तुम्ही किती जणांनी तुम्ही तुमच्या आईला काय आवडतं हे विचारलंय? प्रामाणिकपणे सांगायचं ना, प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही सगळ्यांना प्रश्न आहे माझा, तुमच्या आईला तुम्ही किती जणांना असा प्रश्न विचारला की तुला काय आवडतं? किंवा आपल्या आईला, माझ्या तर आईला माहित आहे ना की मला काय आवडतं, माझ्या भावाला काय आवडतं. तुम्हाला किती लोकांना माहित आहे की तुमच्या आईला काय आवडतं? याच्याही पुढे जाऊन तुम्ही किती जणांनी आपल्या आईसाठी काहीतरी बनवून दिलंय? तर तुम्हाला सांगतो मी, करा रे करा, बघा तर एकदा करून बघा. मी बोलताना बोलून गेलो, माझ्याकडे दीडशे नोकर आहेत. माईचा चहा मी करतो, मला काहीच येत नाही, पण माईचा चहा मी करतो. दररोज माईचा चहा, मी चहा पित नाही पण माईला चहा मी करून देत असतो. आणि तुम्हाला सांगतो आम्ही, ते चहा करण्यातली जी मजा आहे ना, माझ्या माईला जरा गोड चहा लागतो, थोडं दूध जास्त, पत्ती जरा जास्त टाकायचं असतं, हे मला माहिती आहे. थोडंसं पाणी घेतो, मी पत्ती टाकतो, तिला उकळून घेतो, मग साखर टाकतो. ती साखर वेगळी की मी पाणी दूध टाकतो, मग तिला गाऊन जे देतो, टाइम टेबलवर दोघं बसतो आम्ही, मी पाणी पितो, ती चहा पितो. काय मजा येते. जर कधी माझ्याकडनं तिला चहा करायचा मिस झाला, करून द्यायचा, कधी इमर्जन्सी आली, अख्खा दिवस खराब जातो. मग तिला सांगत असतो, तू चहाच प्यायचा नाही, मी घरी येईपर्यंत, ठीक आहे, तुझं कितीचा वेळ असत नाही, मी येऊन तुला चहा देणार तेव्हाच प्यायचं. डू इट यार, डू इट. तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, माझ्या माईला उसाचा रस आवडतो, ओके. तर उसाचा रस पिण्यासाठी आम्ही अमेरिकेला जायची तयारी असते, अमेरिकेला जायची तयारी करतो ना, त्यामुळे उसाचा रस प्यायला तयारी करत असतो. बघा एकदा करून. आमच्याकडे उसाचा रस प्यायला निघाल्यानंतर आमची गाडी निघते. आमचे 2-3 असिस्टंट असतात. लातूरमध्ये डॉक्टर विठ्ठल लोक डोक्यावर घेऊन बसले, माहित नाही एवढं लोक का प्रेम करतात. मी म्हणलं, मी चिमटा घेऊन बघतो, एवढं लोक प्रेम करतात. मी रस्त्याने जरी निघालो ना, तर मी जिथून 10 पावलं जरी चाललो तरी 20 तरी लोक फोटो काढायला आलेले असतात. मग मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि लोक प्रचंड प्रेम करतात. समजा मी रसवंती घरावर जरी बसलो तरी 100 लोक जमावे लागतात. खूपच लोक प्रेम करत असतात. मग आता माझ्या बापाला भारी वाटत असतं. मग ते रसवंती घरावर जायचं, आमचा माणूस पुढे जातो, त्या रसवंतीला सांगतो लहानसा येणार आहे, त्याची पण लगबग. मग ते ऊस धुणे, साफ करणे, ते ऊसाचा रस काढून ठेवणे. मग आम्ही गेलो, मग ते ऊसाचा रस प्यायचा. आम्ही बसून शांतीनं गप्पा टप्पा मारत उसाचा रस पिऊन झाला. अण्णाला म्हणायचं, अण्णा पैसे द्या. माझा बाप महाकंजूस म्हणजे महाकंजूस. अरे गरज नाही एवढं कंजूस राहायची, काहीच गरज नाही ना. अण्णा पैसे द्या. उसाचा 5 जणांचा रसाचे किती पैसे होणार? 50 रुपये. अरे एवढे पण बाप भेटल्या, थांब देतो. असं करणार, खिशात हात घालणार, पण पैसे नाही काढणार, हात रिकामा बाहेर काढणार. बापाने कधी पैसे दिले नाही, कधीच दिले नाही. मग तुझ्या पुढचे आहे, अण्णा द्यावा पैसे. म्हातारे दे ग पैसे, म्हणजे मायला म्हातारे पैसे दे, बाप नाही दिले कधी. हा सगळा मजा घेण्याची गोष्ट आहे, ते पैसे द्यायची काही विषय नाही आहे. आमच्याकडे माईला ना नारळ, कच्चं नारळ आवडतं. आमच्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी आमचे सत्कार होतात, नारळ घेऊन मी घरात जात राहतो. आणि माझे बायको, सगळ्याच बायका कंजूस असतात, संसारिक असतात, अति संसारिक. नारळ खराब झाला नाही पाहिजे, ते फोडायचं, त्याची चटणी करायची, काहीतरी करून ठेवायचं. मग ते नारळ फोडल्यानंतर एक तुकडा फ्रीजमध्ये जातो. जोपर्यंत ती माय खात नाही तोपर्यंत त्याला कोणी हात लावतो. माय इतकाच खाते, पण तिला म्हणजे तिसाठीच असतं. म्हणजे जसं घरामध्ये लहान लेकराला एका दिवस ठेवायची ना, तसेच ठेवली जाते. मला काय म्हणायचंय, तुम्ही करा यार, काय मजा याच्यामध्ये. आपल्या आईला काय आवडतंय ते विचारा. समजा तुम्हाला माहित नसेल तर तिला एकदा करून द्या. आणि तिच्या चेहऱ्याकडे बघा, मी बघत असतो. तिचा चेहरा बघा कसा असा ओतपोत झालेला असतो, ओतपोत. तिच्या चेहऱ्यातला प्रत्येक पेशी हसत असतो, तिच्या शरीरातला रोम जागा झालेला असतो. आणि तिला वाटत असतं की बस माझं सार्थक झालं, मी पुरून म्हणजे पाहून उरले, मला आता आयुष्यात काहीही नकोय. आईला दुसरं काही लागत नसतं. आम्ही गरीब होतो तेव्हा तेच खायचो, आता श्रीमंत झालोय माया वडिलांच्या कृपेनं. हो, भरपूर दिलंय. आज काय वेगळं खातोय, आम्ही तेच खातोय. तेव्हा आमची माय लुगडं घालायची, आजही लुगडं घालते. तेव्हा ठिकाणाला घालायचे, आता फक्त बिना ढगायचं घालते. बाकी काय फरक आहे? काय फरक नाहीये मित्र. म्हणून तुम्ही हे करा आणि त्यातून मजा घ्या. आईवडिलांच्या पाया पडा, दररोज पाया पडा, बघा काय मजा येते. मी पण पाया पडतो. माझी बायको 58 नमस्कार घालते, मी अर्धा वरून पाया पडतो. अजूनची कंबर दुखते आणि मला खाली वाकायचं नाही. आमचे ऑर्थोपेडिशियन सर्जन सांगत राहतात,
मी दररोज 8 तास ऑपरेशनला असतो. मी खूप माझी काळजी घेणारा प्राणी आहे. मी दररोज स्वतःसाठी 1 तास देतो. मी आजही 5 किलोमीटर रन करून आलो. मी दररोज करतो. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट मी उगीच्या उगी लापाऱ्या करत नाही. शिस्तबद्ध जेवतो, शिस्तबद्ध राहतो, शिस्तबद्ध झोपतो. असं काहीच नाही की मी मला कुठेतरी काही म्हणजे एका विषयाला सोडून पुढेच जात नाही. पण तरी माझी कंबर दुखते, त्यासाठी मी खूप प्रयत्न करतो. मग एक दिवशी मी माझ्या माईच्या पाया पडत होतो. माझ्या डोळ्यात पाणी आलं. माईच्या डोळ्यात पाणी का बरं? असं मला प्रश्न पडला. माईच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण माझ्यासाठी जगातली सगळ्यात मोठा माणूस माझी माय आहे. याच्यापेक्षा मोठा माणूस माझ्याकडे कोणीच नाहीये. आणि तिच्या डोळ्याला पाणी आलं. मी असं तिच्याकडे बघतो. माझी बायको समोर होती. माझी बायको म्हणली सॉरी काय झालं असं मला प्रश्न पडला. माझी बायको म्हणाली काय झालं? काल बोलता बोलता माझी बायको कण ना कण तिला शेअर करते. काल बोलता बोलता हे पण सांगून गेले की तुम्हाला सांगितलंय की खाली वाकू नका. असं बोलताना माईला सांगून गेले. माईच्या लक्षात आलं तुम्हाला खाली वाकायचं नाहीये, तरी पण पाया पडण्यासाठी वागता म्हणून ती रडायला. माय हो. मग मी एक नवीन युक्ती काढली मित्र. आता मी माईच्या असा अर्धा पाया पडत नाही. आता मी शिष्टीच बदलून टाकली. आता मी माझ्या माईला घट्ट पकडतो. तुम्ही पकडा यार एकदा. मी 14.5 तास काम करून जेव्हा घरात येतो ना, तेव्हा असं वाटतं की माझे सॉक्स पण मी काढून देत. कारण शेवटी मी माणूस आहे. कितीही मी फिट असलो तरी मी माणूस आहे. शेवटी मी थकतो. 14.5 तास काम केलं तर घरात येताना माझ्या पायातले सॉक्स पण मी काढून नाही, अशी मला त्राण गेलेला असतो. पण माझ्या दरवाजात कुठे सापडली, माझं घर खूपच मोठं आहे, जर सापडायला कठीण पडते. पण ती जर सापडली कुठे, तर मी काय करतो माहिती का? काहीच न करता तिला असं घट्ट पकडतो. ओके, एक 30-40 सेकंद तिला पकडलं ना, काय घडतं मला कधी कळलंच नाही. मी खूप पुस्तकं पाठ केले, मी खूप शोध लावले, सगळ्या जगात फिरलो, पण हा शोध मला लागलाच नाही. काय घडतं माझ्यामध्ये एवढी शक्ती येते की मला वाटतं की मी पुढच्या आणखी 12 तास काम करू शकतो. त्याला मायेचा स्पर्श म्हणायचा, त्याला हिलिंग टच म्हणायचा. हा हिलिंग टच आईच्या फक्त स्पर्शाने होतो, बाकीच्या स्पर्शाने होत नाही. आणि म्हणून आम्ही आता त्याचं घट्ट होतो. पकडाय मला कधी बोर होत नाही, पण कधी बोर झाला ना, मी माझ्या मांडीवर झोपतो. माझ्या मांडीवर झोपलं की अशी त्या केसात हात घालते. अरे त्या केसातला हात ऐक बापरे, तुम्ही कधी बघा यार. म्हणजे तो केसातला हात जेव्हा घालते ना, अशी एक 10 मिनिटानंतर मला असं वाटतं की मी कशासाठी माझ्या मांडीवर झोपलो, विसरून. म्हणजे एवढी शक्ती त्या तिच्या हातामध्ये आहे. आणि हे मी प्रत्यक्ष अनुभवतोय. तुम्हाला मी इकडचे तिकडचे एकही उदाहरण दिलं नाहीये. हे प्रत्यक्ष अनुभवतोय. इमॅच्युअर असताना अनुभवलंय. आज मी मॅच्युअर आहे. माझा मुलगा डॉक्टर झालाय. 27 वर्ष माझी प्रॅक्टिस आहे. 3 हॉस्पिटल मी रन करतोय. आणि तेव्हा तुम्हाला हे बोलतोय. आजही मी माझ्या माईच्या मांडीवर झोपतो. आणि त्या झोपण्यातली जी मजा आहे, ती जी ऊर्जा आहे ना, ती कुठं जगात कुठे नाहीये. एक फार भावूक प्रसंग आहे. बोलत जरा जास्त वेळ गेलाय. थोडा एक प्रसंग सांगतो आणि माझा विषय संपवतो. ते नाही सांगायचा असा विषय विचार केला होता, पण तरी सांगतो. मी सांगताना 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली प्रामाणिकपणा. तिच्या आईचं मी उदाहरण दिलं तुम्हाला. दुसरी गोष्ट सांगितली की माया, काही पण लेकरांना खाऊ घालणे, सागरा एवढी माया. हा विषय मी आईविषयी सांगितला. इमानदारी, कष्ट, प्रामाणिकपणा हे तिच्याकडे आलेले गुण. आणि शेवटचं सांगितलं होतं मी त्याग म्हणजे वृत्तिमंत उदाहरण त्यागाचंही आई असते. मला सांगतो मी, आमच्या घरात नातं असं आहे. पद्मश्री डॉक्टर ताताराव आणि मी, आणखी एक मधला भाऊ, आम्ही 3 भाऊ 4 बहिणी असा आमचा परिवार आहे. तर मधला भाऊ नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्र की हे 3 भाऊ 4 बहिणी आमचा परिवार. पण दादा शिकले. माझा सख्खा एक भाऊ शिकलेला नाही आहे. माझ्या सख्ख्या 2 बहिणी शिकलेल्या नाहीत. आजही माझी सख्खी बहीण अंगठा लावते. तुम्ही विचार करू शकता, मी सगळ्यात छोटा होतो. म्हणून दादा जेव्हा मेडिकलला लागली MBBS ला, तेव्हा दादानी मला 2रीला घातलं. पहिली मी शिकलोच नाहीये. तेव्हा शाळेत त्यांनी मला शिकवून 12 उन्हाळाभर शिकवली. 2रीला शाळेत त्यांनी स्वतः घातलं. असा हा माझा प्रवास आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये माकेवाच्या. आणि मग माय अण्णा ही माझे पहिले आईवडील आणि दादा आणि वहिनी ही माझे दुसरे आईवडील, असं आमचं नातं तयार झालं. आणि त्याच माणसाने पूर्ण घडवलं. म्हणजे त्यांनीच मला शाळेत घातलं, त्यांनीच मला MBBS ला घातलं, त्यांनीच मला MA जनरल सर्जरी करायला लावलं. आणि त्यांनीच मला MCH ही भारत देशातली सर्वोच्च डिग्री तू घेतला पाहिजेस, त्यांनीच हट्ट धरला. त्यांच्यामुळेच मी डिग्री जे हॉस्पिटल मुंबईमध्ये पूर्ण केली, ही त्यांच्याच हट्टामुळे, त्यांच्यामुळेच. घरामध्ये दादा एकदम कडक, पण वहिनी एकदम मायेचा पुन्हा दुसरा हात. म्हणजे ह्या लेडीनं मला एवढं सांभाळलं ना, मला काय सांभाळ. मी तुम्हाला सांगत होतो की माय, दादा, अण्णा, वहिनी आणि मी असं एकरूप झालेलं ना. आणि मी MBBSच्या शेवटच्या वर्षाला गेलो आणि दादांच्या 2 किडनी खराब झाल्या. बघा, घरावरची छत्री. आमच्या बहिणी एकट्या आहेत. आमच्या बहिणीला बहीण भाऊ कोणीच नाही आहे, वडील पण नाही. तेव्हाचे आमदार रघुनाथराव मुंडेंची ती मुलगी, प्रचंड मोठ्या घरातून आलेली ती लेख. आणि इकडे आल्यानंतर अशी अडचण. तिकडे तिला कोणीच नाही. आई त्यांची, वहिनीची आई, वहिनी, दॅट्स ऑल. तिकडचं घर संपलं. आणि आमच्या घरात दादांना 3 लेकरं, 2 मुली 1 मुलगा. माझ्या 2 बहिणी छोट्या, माझ्यापेक्षा 2. मी
एवढे जण दादांच्या क्वार्टरमध्ये राहायचो. 1 BHKचं क्वार्टर. त्या क्वार्टरमध्ये आम्ही राहायचो सगळेजण, कारण बाहेर आम्हाला परवडत नव्हतं. आमचा खर्च दादाच करायचे. 5,750 रुपये त्यांना पगार मिळायचा. त्या पगारामध्ये सगळेजण जगायचो. आणि तुम्हाला सांगतो मी, दादांच्या किडनी खराब झाल्या. विषय संपला की आमच्या घरची छत्री संपली. काय करायचं, दोन्ही पण किडनी खराब झाल्या. ही गोष्ट आहे 1991-92. आणि तिथून पुढे दादा डायलिसिस सुरू झाले. दादांची प्रकृती खराब लागली. 2 बहिणीचे लग्न राहिले होते. म्हणजे इतकं टेन्शन विचारच करू शकत नाही. दादांचे लेकर एकदम, एक 4थीला लेकर होतं, दुसऱ्याला एकदम पहिला मुलगा. एवढे लहान लहान लेकर. आणि ही अशी काळ आमच्या घरावर तयार झाली. 3-4 वर्ष संपत गेल्यानंतर माझी औरंगाबादला मी MS ला करायला गेलो. दादांनी बदली करून घेतली. रिक्वेस्ट ट्रान्सफर मुंबईला रिनल ट्रान्सप्लांट करण्यासाठी, किडनी बदलण्यासाठी. दादा 94 मध्ये मुंबईत गेले. आणि मुंबईत गेल्यानंतर ठरलं की किडनी आपल्याला बसवायच लागणार आहे. आणि मग आमच्या घरामध्ये अण्णा आणि आम्ही सगळेच लेकरं O पॉझिटिव्ह आहे. दादा आणि माझी माय दोघंच B पॉझिटिव्ह आहेत. दादांना आमच्या घरातला प्रत्येक बहीण भाऊ एका पायावर किडनी दिला तयार होता. तो काय किडनी देणं आमच्या घरासाठी पुन्हा अडचण, कारण आजही तोच एकप आहे. आजही तेच प्रेम आहे. जसंच तसं प्रेम आहे ते मायाने बांधून ठेवलंय. आणि ठरलं की माझी किडनी, तेव्हा फोन नाही, मोबाईल नाही, काहीच नाही. 95-94 गोष्ट. एक पत्र माझ्या माईने एका दुसरा शिक्षक बोलून घेतला शाळेतला. त्याला पत्र मला लिहायला लावलं औरंगाबादला. मला पत्र पाठवून माकेवाला येईल. ते पत्र मला 3 आठवड्यांनी मिळालं. मी माकेवाला आलो. आणि माय म्हटली मला घेऊन मुंबईला जा. मी मुंबईत गेलो, तिला घेऊन. माय म्हटली काही बोलायचं नाही, मला किडनी द्यायची, काहीच बोलायचं, त्याच्यावर चर्चाच नाही. मग टेस्ट केला, माईची किडनी जास्त मॅच होत होती. मग ठरलं की माईची किडनी घ्यायची. आम्ही कुणाला, आमच्याकडे पैसेच नव्हते. आम्ही 15,000 रुपयाचं कर्ज काढलं होतं. आणि आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही जे हॉस्पिटल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये दादांना किडनी बसवायचा कार्यक्रम ठरला. 22 फेब्रुवारी, आता हे गेलेल्या 22 फेब्रुवारीला 27 वर्ष पूर्ण झाले. 22 फेब्रुवारी 1995 हा दिवस ठरला आणि ऑपरेशनचा दिवस ठरला. आता तिथे तेव्हा दादा होते आणि मी सर्जन, स्वतः सर्जरी करत होतो. मग तिथे माझ्या ओळखी होत्या. आणि मग तिथे डॉक्टर परशी चिब्बर, डॉक्टर कामत सर्जरी करणार होते. आणि म्हणून ते लोक मला भेटली, मी त्यांना भेटलो. घरामध्ये बहिणीला काही सांगायचं नाही. लेकर छोटे घरातले माया न शिकलेले, भाऊ न शिकलेला, प्रत्येक सही मी करत होतो, कारण मी जबरदस्त डॉक्टर झालेला होतो. आणि प्रत्येक गोष्ट मी निर्णय घेत होतो. मला काय सांगावं, काय प्रेशर होतं, काय ती मी विचारच करू शकत नाही. आणि अशामध्ये मी फक्त एक सांगितलं, बाकी काय घडू दे, दादांची माईची ऑपरेशनला घेऊन जाण्याच्या अगोदर, ऑपरेशन थिएटरच्या अगोदर भेट नाही झाली पाहिजे वडिलांनी. असं मी दादांच्या जे काही वाढवा त्यांना जाऊन सांगितलं, माईच्या तिकडे त्यांना जाऊन सांगितलं. हो म्हणाले. आणि काय झालं मित्र माहित नाही. दादांची एंट्री एका स्ट्रेचरवर, दादा ऑपरेशन थिएटर दरवाजामध्ये समोर आले आणि दुसरीकडनं माईचं स्ट्रेचर समोर आलं, जे मला नको होतं. आता मला काहीच बोलता येत नव्हतं, काय बोलावं. दादा माईकडे बघत होते, माई दादाकडे बघत होती. आणि मी एकदम हैराण झालो होतो. तर मी काय म्हणणार पुढे, बरं असं काय बोलता पण नाही आता, ते क्षण कसा. आणि तुम्हाला सांगतो, दादा एक शब्द नाही बोलले, एक शब्द, एक फक्त असे एकमेकांकडे बघत होते, टक 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 एकमेकांकडे बघत होते. दादा एक शब्द बोलत नव्हते. स्ट्रेचवर एका साईडला झोपलेली माय, एका साईडला झोपलेली. आणि माय बघा, माय स्ट्रेचवर झोपली आहे आणि पुढच्या काही मिनिटात तिचं आम्ही किडनी काढणार आहे. आणि माय म्हणते काय काळजी करू नको, काही काळजी करू नको माय, काही काळजी करू नको माय. बघा 27 वर्षानंतर मी बोलतोय. आजही मला उच्चार करायला त्रास होतोय. 27 वर्षानंतर, त्याने इमॅजिन. आणि ती त्याच्या पुढच्या 10 मिनिटात तिचं ऑपरेशन होणार आहे आणि ती तिथं म्हणतीये काही काळजी करू नको, सगळं चांगलं होईल. आणि ती अशी म्हणत होती माझी माय की जसं काय घरामध्ये बसून बोलते, गप्पा मारते. तिच्या कंठ दाटलेला नव्हता, तिला काही स्ट्रेस नव्हता, तिला काही टेन्शन नव्हतं, तिला कशाची फिकर नव्हतं. मला माय म्हणायचं मित्र. आणि तुम्हाला सांगतो, हे स्ट्रेचर मध्ये घेतलं आम्ही, गडबडीमध्ये मध्ये गेलो. मग मी सुरुवातीला माईची किडनी काढायची होती, मग मी माईच्या ऑपरेशन थिएटरमध्ये थांबलो. दादा दुसऱ्या ऑपरेशन थिएटर दादाला घेतलं. आणि माईची किडनी काढताना मग असं असतं ना, किडनी काढायची असेल तर असं विचारतात ना की तुम्हाला माहित आहे का माय, आम्ही तुम्हाला भूल देण्याच्या अगोदर हा प्रश्न डॉक्टरांचा असतो की आम्ही तुमची किडनी काढणार आहे. काही काढायचं असेल तर हा प्रश्न विचारावा लागतो. तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला काय बोलायचं आहे का. असा एक माणूस जाऊन समोर जाऊन म्हणाला, माझी माय अत्यंत गरीब, त्या बिचाऱ्याने आयुष्यात तुम्हाला काही बोललीच नाही हो. लेकरांना मला आवाजावं घालते ती हो, बाकी तर सोडून द्या, मला आवाजावं घालते, मी तिला अरे कारे घालतो दररोज. ओके, माझ्या बायकोला ती आवाजावं घालते. माझ्या बायकोने ठरवलंय की तू मला एकदा पण तू आवाजावं नाही घालायचं, अरे कारे का. माझी अशी गरीब माझी माय, कुणाला न बोलणारी, तिथं काय म्हणतीये हो मला बोलायचं. मी एकदम परेशान झालो, काय बोलायचं माय तुला. माय काय म्हणते, मुख्य डॉक्टर कोण आहेत. म्हणजे मायला हा शब्द कुठून आला, मुख्य डॉक्टर. मी परेशान झालो. डॉक्टर परशी चिब्बरनी ऐकलं. डॉक्टर परशी चिब्बर हा पारशी माणूस, त्याला अर्धी मराठी, अर्धी इंग्लिश, अर्धी हिंदी. तो समोर आला, म्हणला मै डॉक्टर परशी चिब्बर, मैं आपका डॉक्टर, मुख्य डॉक्टर, मैं ऑपरेशन करने वाला.
अर्ध्या मराठीमध्ये माईला तो येऊन आता बघा माय काय म्हणते. माय म्हणते, बघा डॉक्टर साहेब, स्पष्ट आवाजामध्ये, बघा डॉक्टर साहेब, माझी किडनी काढा, माझ्या लेकराला बसव. ते आज मला लेकरच म्हणते, माझ्या लेकराला बसव. बघा मला छान म्हटले, मी खुश होते. त्याच्यापुढे ती काय म्हटली माहिती आहे, त्याच्यापुढे ती काय म्हटली माहिती आहे, तिला कसं कळलं होतं मला माहित नाही, पण त्याच्यापुढे ती काय म्हणाली, पण डॉक्टर साहेब ऐका माझं, समजा जर माझ्या ह्या एका किडनीला काढून जर काही अडचण आली तर माझी दुसरी किडनी काढत माझ्या लेकराला बसवणार. तुम्हाला सांगतो मित्रांनो, दुसरी किडनी काढा आणि माझ्या लेकराला बसवा, हे फक्त माय म्हणू शकते, दुसऱ्या ह्या जगात कोणीच नाही म्हणू शकत, कोणीच नाही म्हणू शकत. तिला सलाम आहे, तिला सलाम आहे. तुम्हाला सांगतो ना, तिला त्याग असं म्हणतात. ही त्याग वृत्ती ही आईच्या पेशीमध्ये भरली असते. आपल्या लेकरासाठी वाटेल ते करायला आहे. म्हणून ना मी माझ्या माईला खूप मानतो. मला आजही असं वाटतं ना, आजही आज या मिनिटाला पण मला असं वाटतं ना की बघा 1995ला आमची किडनी, माईची किडनी दादांना बसवली. तिथपर्यंत आमच्या घरची अवस्था, तिथपर्यंत आमच्या घरची अवस्था म्हणजे 2 बहिणीचे लग्न राहिले होते, ते लग्न झाले. तिथपर्यंत आम्ही गरीब, कुठं पण गेलं की अडचण, शेतात गेलं तरी अडचण, घरी गेलं तरी अडचण, बहिणीकडे बघितलं अडचण, भावाकडे बघितलं अडचण, पैशाच्या अडचणी, सामाजिक अडचणी, सगळ्या प्रकारच्या अडचण. आणि माईची किडनी दादांना बसली. आईनं दिलेली लेकराला किडनी होती. एका मिनिटात काम करायला सुरू झालं. आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये जल्लोष केला, एकमेकाला अगदी उचलून गळ्या पडलो डॉक्टर एकमेकाच्या. किडनी बसली आणि एका मिनिटात लघवीला सुरू झाली. कारण ती माईची किडनी लेकाला दिलेली किडनी होती. ते प्रेम होतं, तो हिलिंग टच होता. आणि दादाने ठरवलं की जे काय आयुष्य मला मिळालंय, मला हा दुसरा जन्म मिळालाय, हा पूर्ण समाजाला डेडिकेट करायचा. त्या माणसाने डेडिकेट केला. 1,62,000 ऑपरेशन त्या माणसाने केले. त्याला भारत सरकारने पद्मश्री नावाचा उच्च पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर विठ्ठल लहाने ठरवलं की त्याच माणसाच्या पायावर पाय ठेवून तेवढंच इमानदारीनं, तेवढंच प्रामाणिकपणाने आपणही काम करायचं. म्हणून गरीब श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरीबातल्या गरीबापर्यंत घेऊन जायच्या उद्देशाने मी लातूरमध्ये आलो. गेली 22 वर्ष त्याच मार्गाने, त्याच सत्यानं, इमानदारीनं मी काम करतोय. आज लहान कुटुंबाचं नाव महाराष्ट्र देशापुरतं नाही, जगात गेलं. त्याचं कारण काय माहिती आहे? माईची किडनी आणि माय. माईची किडनी हे आमच्यासाठी कल्पवृक्ष आहे, कल्पवृक्ष आहे. माईच्या किडनीने सगळे सूत्र हलवले. ती पवित्रता, ती इमानदारी, तो प्रामाणिकपणा, तिचा तो टच, तिचं प्रेम, तिची माया, तिच्या मायाचा सागर आमच्या घरासाठी एक कल्पवृक्ष ठरला. आणि ह्याच कल्पवृक्षाला मी जगतोय. मला असं वाटतं ना की प्रत्येकाने आपल्या आईचा प्रचंड रिस्पेक्ट करावा, प्रचंड रिस्पेक्ट करावा. एवढा रिस्पेक्ट करावा ना, बापरे. तुम्हाला सांगतो, मित्रांनो, मी सोबत नसेल आणि मी परदेशात जाणार असेल ना, तर मी फक्त माझ्या माईला फोन करण्यासाठी 2 विमानं बदलतो, 2 विमानं मी बदलतो. आणि तुम्हाला एवढ्यासाठी बदलतो की एकाच प्रवासामध्ये एक दिवस रात्र होऊ नये म्हणून एक विमान ब्रेक करतो, माईला फोन करतो, पुढचं विमान घेतो. मी परदेशात खूप वेळा जातो दरवर्षी, त्यामुळे मला खूप परदेश दौरे करावे लागतात. आणि दररोज सकाळी माझ्या माईला सांगून ठेवतो, मी माय या देशामध्ये आहे, या देशामध्ये माकेवामध्ये, किंवा तिला माकेवापुरतं सांगतो, माकेवामध्ये जेव्हा सकाळचे 7 वाजणार, तिला मी 7 वाजता फोन करत असतो, तेव्हा या देशात इतके वाजतात, त्याच्यामुळे तुला मी 11 वाजता फोन करेन असं मी तिला सांगून ठेवतो. ती 11 वाजता हातात फोन घेऊन बसते. तिला काही फोन नाही लावतात, पण हातात फोन घेऊन बसते. सगळ्यांना विचारते 11 वाजले का माय, 11 वाजले का माय, 11 वाजले का माय. आणि तिला फोन केल्याशिवाय माझा दिवस मी सुरू करत नाही. मला वाटतं ना, आपण सोबत जरी नसेल ना, आपल्याला एक फोन करावा. जेव्हा आपण भेटतो तिला एकदा घट्ट गळ्या पडावं आणि ना तिला आयुष्यभर सोबत ठेवावं. याच्यावेळी जगात मजा नाही आहे. आणि म्हणून आज ह्या सगळ्या मातांचा सत्कार होतोय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सत्कार करते. मेघराज आणि त्याची सगळी टीम यासाठी कष्ट घेते. या सगळ्या टीमचं मन भरून मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केला, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करा. चांगल्याच्या पाठीवर थाप मारा. सज्जनाची सज्जनाला 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 लक्षात ठेवा. मी शब्द काय म्हणतो ते, सज्जनाचं संगोपन करा. सज्जनाचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या सज्जनाला तुम्ही संगोपन करता, त्याच्या पाठीवर थाप मारता, त्याला वाटतं की हो, चांगलं केल्यानंतर पण पाठीवर थाप मिळते. आजकाल वातावरण थोडंच वेगळं बघायला बघतो आपण. म्हणून सज्जन संगोपन एवढ्यासाठी करा. फक्त अंधार पडलाय वाईटच गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तुम्ही असा विचार करा की आपल्याकडे पण खूप सज्जन आहेत. ही सगळी खूप चांगली माणसं आहेत आणि ही लोक एक एक पंथी लावत आहेत. कुठे?
अंधाराच्या विरोधात एक पंथी लावताय ही सज्जन मंडळी. दुसराही सज्जन विचार करेल की आपण पण एक पंथी लावावी. अशा पंथ्या जर लागत लागत गेल्या तर हा जो अंधार पडलाय, जो तुम्ही ज्याला अंधार म्हणताय, तो सर्व प्रकाशमय होईल आणि भारत देश एक सुजलाम सुफलाम होईल असं आपण सगळेजण काम करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.